छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ठाण्यात छावा ढोलताशा पथक यांच्या वतीने सलग 11व्या वर्षी अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शिवभक्तांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष दुमदुमत होता. या निमित्तानं ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शौर्य, पराक्रम आणि इतिहासाची आठवण करून देणारे विविध कार्यक्रम पार पडले. विशेषतः आयोजित शस्त्र प्रदर्शनाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय. यात वाघनखं, भाला, तलवार यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे मांडण्यात आली होती, ज्यामुळे शिवकालीन इतिहासाची अनुभूती उपस्थितांना मिळाली. या कार्यक्रमात शाहीर वैभव घरत यांच्या माध्यमातून शिवकालीन पोवाड्याचं सादरीकरण करण्यात आलंय, ज्यामुळे वातावरण अधिकच भारावून गेलंय. ढोलताशांच्या गजरात आणि पोवाड्याच्या तालावर शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्याला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक नारायण पवार, राजेश मोरे, संजय वागुले, KR गोपी, चेअरमन बेलापूर MIDC, रामचंद्र पोल तसेच मनसेचे नवी मुंबई उपाध्यक्ष निलेश बानखेडे आणि संदेश बनसोडे यांसह छावा ढोलताशा पथकाचे सर्व सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्य निष्ठेचा गौरव केलाय. तर छावा ढोलताशा पथकाच्या वतीनं सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी आमदार संजय केळकर यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी विधिमंडळात मांडली जाईल असं सांगत लवकरच छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारकही उभारलं जाणार असल्याचं नमूद केलंय. या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवभक्त, स्थानिक नागरिक आणि तरुणाई उपस्थित होती. यावेळी दोस्ती ग्रुप, हिंदनृपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समिती यांचे विशेष सहकार्य लाभले. जयघोष, ढोलताशा आणि शिवकालीन संस्कृतीच्या सादरीकरणामुळे ठाण्यातील वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते. छावा ढोलताशा पथक गेली 11 वर्ष ही जयंती उत्सव साजरा करतं आणि हे गरजेचं पण आहे की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला हा विचार जो आहे, शिवरायांचा विचार, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य जे आहे ते स्मरणात राहावं आणि त्यांनी संकल्प करावा या हेतूने अतिशय आत्मीयतेने ही मंडळी अशा प्रकारचा कार्यक्रम करतात. शस्त्रास्त्राचं त्या ठिकाणी प्रदर्शन देखील असतं आणि निश्चितपणे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांना समोर ठेवूनच शासन पण काम करतंय आणि म्हणूनच 12 किल्ले जे आपले वारसामध्ये गेले, युनिसेफ मध्ये त्याची नोंद झाली, याचाच अर्थ हे किल्ले देखील जगात पोहोचले. हा विचार जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जगामध्ये पोहोचला आणि हे एक प्रकारे मोठं कार्य आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील येणाऱ्या पिढीने गड किल्ल्यांची सेवा करणं, दुर्ग सेवा करणं, दुर्ग सेवक बनणं, शिवभक्त बनणं हीच काळाची गरज आहे. मी देखील विधिमंडळामध्ये ही मागणी जी आहे ती लावून धरणार आहे आणि या शहरामध्ये देखील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं एक सुंदरसं स्मारक व्हावं याच्याकरता देखील आम्ही गेले वर्षभर प्रयत्नशील आहोत आणि त्या दिशेने देखील पाठपुरावा आमचा चालू आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. छावा ढोलताशा पथक आयोजित संभाजी महाराज जयंती खूप मोठ्या उत्साहात या वर्षी आम्ही साजरी करत आहोत. यंदाची संभाजी महाराज जयंती 11वी असून आम्ही लोकांपर्यंत त्यांची शौर्यगाथा पोचवावी, तुमच्या माध्यमातून, तुमच्या पत्रकार माध्यमातून कशी पोचवता येईल, लोकांच्या घरोघरी कशी पोचवावी त्यासाठी आम्ही छावा ढोलताशा पथक यांच्याकडून प्रयत्न करतो. कार्यक्रम यावर्षी आपण शस्त्र प्रदर्शन ठेवलेले आहे. रायगड भूषण वैभव घरत यांचे पोवाडा ठेवलेला आहे कार्यक्रम.